स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आटपाडी तालुक्यात वादळी पावसाचा धुमाकूळ, डाळिंब बागांसह शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान, अंगावर झाड कोसळल्यानं म्हैस दगावली। प्रवेश सुरू 2026-27 डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE। नर्सरी LKG UKG, पहिली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC MTSC NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी। 8वी पासून IIT JEE नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। संपर्क करा। घर बांधायचंय, मग आता शहरात कशाला जायचं? कारवे येथील कृष्णानंद स्टील घेऊन आलाय शहरापेक्षाही स्वस्त होलसेल आणि रिटेल दर। आमच्याकडे JSW पत्रा, अपोलो पाईप, अल्ट्राटेक सिमेंट, कालिका सळी, वाळू, बीट आणि फॅब्रिकेशनचं सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळेल। पत्ता कृष्णानंद स्टील, विटा तासगाव रोड, MSCB शेजारी, कारवे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटपळे, तडवळे आणि भिंगेवाडी परिसरात झालेल्या जोरदार वादळी पावसानं डाळिंब बागाचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी डाळिंबाची झाडं उन्मळून पडलेत, मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे। फळांच्या संरक्षणासाठी उभारलेली आच्छादनं वाऱ्यामुळे फाटून उडून गेलेत। काही ठिकाणी आच्छादनात वारा शिरल्यानं झाडं उन्मळून पडलेत, तर अनेक ठिकाणी डाळिंबाची फळं तुटून खाली पडलेत। पहिला हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या हंगामालाही वादळी पावसाचा तडाखा बसल्यानं शेतकरी हतबल झालाय। विजांच्या कडकडाटासह तासभर जोरदार पाऊस झाला। पावसाबरोबर प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचा सर्वाधिक फटका डाळिंब उत्पादकांना बसला, तर लिंगे वस्तीवर अंगावर झाड कोसळल्यानं एका दुभत्या म्हशीचा मृत्यू झाल्यानं त्या शेतकऱ्याला आर्थिक फटका बसलाय। गत वर्षी जुलै-ऑगस्ट मधील अतिवृष्टीमुळे डाळिंबाचा पहिला हंगाम वाया गेला होता। त्यानंतर शेतकऱ्यांनी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये नव्यानं हंगाम धरला होता। सध्या बागांमध्ये फळधारणा सुरू आहे। उन्हापासून संरक्षणासाठी आच्छादनं टाकण्यात आली होती, मात्र वादळी वाऱ्यामुळे ही महागडी आच्छादनं जागोजागी फाटून उडून गेली। काही ठिकाणी आच्छादनात वारा शिरल्यानं झाडं उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी डाळिंबाची फळं तुटून खाली पडली। पहिला हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या हंगामाला वादळी पावसाचा तडाखा बसल्यानं शेतकरी हतबल झाला। साधारणपणे दुपारी 4च्या नंतर अचानकपणे वारा आणि पाऊस आला आणि ह्याच्यामध्ये पाऊस कमीच होता, पण वारा इतका जोरदार होता की ह्या वाऱ्यानं जे आमचं शेटपळे गावाच्या परिसरामध्ये काही पत्रेची घरं होती, त्याचे घरावरचं पत्र उडून गेले। त्याच्यानंतर डाळिंबाची जी बाग आहे ह्या बागामध्ये खूप डाळिंब आहे। जवळजवळ 100-150 एकर जे डाळिंबाचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्या बागा खाली उपडून पडले त्या। त्याच्यानंतर आंबा, चिक्कू ही जी फळझाडं होती त्याचे सुद्धा जे आहे ते पुरे आंबे, चिक्कू खाली गळून पडलेत। उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी जे कडवाळ वंडी वगैरे जे लावलेली होती ते भुईसपाट झालंय आणि इथं शेतकऱ्याचं जे आहे ते खूप त्या वादळी वाऱ्यानं पावसानं खूप मोठं नुकसान झालं। आटपाडीवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।